श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 8वा। गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविंद पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। शुकदेव पुत्राची कहाणी। देवल मुनींनी शुकदेवाचे भविष्य पाहून जे उद्गार काढले ते ऐकून सुदेव आणि गौतमी दोघेही घाबरून गेले। अधीर होऊन त्यांनी विचारले, गुरुदेव, आमचा बाळ? होय, तुमचा बाळ हा शुकदेव सर्व गुणांनी संपन्न आहे. याच्या हातावरील सर्व लक्षणे उत्तम आहेत. परंतु एकच मोठा दोष आहे, हा अल्पायुषी आहे. याच्या 12व्या वर्षी हा पाण्यात बुडून मरणार आहे. तुम्हाला पुत्रशोक होणार आहे. इतके बोलून देवल मुनी झटकन तेथून निघून गेले. आता मात्र सुदेवाला खूपच दुःख झाले. तो आपले मस्तक जमिनीवर आपटून हाय रे दैवा असे ओरडत सुटला. त्याला शांत करीत गौतमी म्हणाली, नाथ, हा शोक कशाला? मी सांगतच होते की पुत्र झाला तरी सुख मिळणार का? जे व्हायचे ते होणारच. या मृत्यूलोकात जन्माला आलेला प्रत्येक प्राणी मृत्यूलाही बरोबर घेऊन येतच असतो. त्याला अपवाद नाही. आता उठा बरं. नित्यकर्मे निष्ठापूर्वक नेमाने केलीच पाहिजेत. दुःख शोकात वेळ घालवून उपयोग तो काय? बाळाच्या 12व्या वर्षी काय होईल ते पाहता येईल. आपल्या पुढे त्यावेळी दैव जे ताट वाढून ठेवील त्यात मग अमृत असो विष असो आपणाला ते स्वीकारावे लागणारच. आतापासूनच त्याचा विचार नको. गौतमीने धीर दिला. सुदेव शांत झाला. त्याची नित्यकर्मे सुरू झाली. मुंज झालेला त्यांचा तो पुत्र शुकदेव हळूहळू विद्यासंपन्न झाला. बोलता बोलता एक तप 12 वर्षे निघून गेली आणि एके दिवशी सुदेव दुर्वा फुले आणण्यासाठी वनात गेला होता. गौतमी घरकामात आणि स्वयंपाकात गुंतली होती. त्यांचा पुत्र शुकदेव आपल्या सोबत्यांबरोबर विहिरीवर पोहण्यासाठी गेला. उन्हाळ्याचे दिवस, ऐन मध्यान्ह झालेली, अंग तापलेले. मुलांनी विहिरीत भराभर उड्या मारल्या. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, बुड्या मारणे, माशासारखे सुळक्या मारणे, सूर मारणे, चिवणा पाणी खेळणे असे त्या मुलांचे विविध खेळ चालले होते. शुकदेव सुद्धा काही कमी नव्हता. त्याने साऱ्या सोबत्यांना चांगलेच दमवले. आता शुकदेव पोहून पोहून खूप थकला होता. तरीही एक मोठी बुडी घेऊन सोबत्यांना चकविण्याचे त्याने ठरविले. आणि ही पहा, मी बुडी घेतली आहे. आता सांगा बरे मी कुठे आहे? असे म्हणून त्याने खूप मोठी बुडी घेतली. तो थेट तळाशी गेला आणि बराच वेळ झाला तरी शुकदेव पाण्यावर आलाच नाही. सारे सोबती त्याला शोधून दमले, पण छे, मग मात्र ते सोबती घाबरले आणि शुकदेव बुडाला असे ओरडत घरोघर गेले. त्याच वेळी सुदेव सुद्धा दुर्वा फुले घेऊन वनातून तेथे आला. शुकदेव बुडाला, अहो, आमचा बाळ कोठे आहे? अरे शुकदेवा, बाळा ये रे असा आक्रोश करीत ती दोघे भांबावून सैरावैरा धावत होती. काही वेळाने शुकदेवाचे प्रेत फुगून पाण्यावर आले. लोकांनी ते कसे तरी विहिरी बाहेर काढले आणि पुत्राचे ते प्रेत मांडीवर घेऊन सुदेव गौतमी रडत बसले. विहिरीवर ही गर्दी जमली होती. सुदेव गौतमीचा तो पुत्रशोक पाहून लोक हळहळत होते. पण दैवगती पुढे कोण काय करणार? काही झाले तरी आता पुढील क्रियाकर्म उरकले पाहिजे म्हणून काही लोक तयारीला लागले. पण तेवढ्यात जोराचे वादळ सुरू झाले. सोसाट्याचा वारा आणि तुफान पावसाच्या धारा सुरू झाल्या. त्यामुळे सारे आभाळ भरले. लोकांना काहीच सुचेना. हळूहळू सारे लोक तिथून निघून गेले. सुदेव आणि गौतमी आपला पुत्र शुकदेवाचे प्रेत मांडीवर घेऊन आक्रोश करीत देवाचा धावा करीत त्याच जागी बसून होते. पाऊस जोराने पडतच होता. 2 दिवस गेले, 4 दिवस झाले, आठवडा संपला, 15वडा निघून गेला, महिनाही पूर्ण झाला. सुदेव आणि गौतमी त्याच स्थितीत त्याच जागी बसून राहिले होते. पावसाचे, उपवासाचे, दिवस रात्रीचे, कशाचेही त्यांना
भान नव्हते. पुत्र शोकाने ते भांबावून गेले होते. महिना कसा गेला ते त्यांना मुळीच कळले नाही. महिनाभर तसाच पाऊस चालू होता आणि मग एके दिवशी चमत्कार झाला. पितांबरधारी वनमाला विभूषित भगवान मुरलीधर पुरुषोत्तम स्वतः गोलोकातून येऊन सुदेव गौतमी समोर उभे राहिले. ती दिव्य मूर्ती पाहताच सुदेवाने एकदम त्या देवाला दंडवत घातले. ती मध्यरात्रीची वेळ होती. पाऊस थांबला होता. देवाच्या त्या दिव्य प्रकाशात गौतमीच्या मांडीवरील ते शुकदेवाचे प्रेत खुलून दिसत होते. गौतमी भांबावून त्या पुरुषोत्तम देवाकडे पाहत राहिली. थोड्याच वेळात भगवान पुरुषोत्तम सुदेवाला म्हणाले, वत्सा, तू धन्य आहेस. आज मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. आता हा शोक आवरा. हा तुमचा पुत्र मी पुन्हा जिवंत करत आहे. आता तुम्हा उभयतांना अखंड पुत्र सुख मिळेल. हा पुत्र तुमचे पांग फेडील. अनेक वर्षे तुम्ही हे सुख भोगाल. नंतर पुढील जन्मी तुम्हाला राजवैभव मिळेल. सुदेवा, तू हैहय देशाचा सम्राट दृढधन्वा होशील आणि ही तुझी पत्नी गौतमी तुझी राणी गुणसुंदरी नावाने प्रसिद्ध होईल. हा तुमचा पुत्र शुकदेव गरुडाच्या कृपाप्रसादाने आलेला पुढील जन्मी पोपट होईल आणि मग तो तुला राजविलासात ऐहिक सुखात मग्न असलेल्या दृढधन्वा राजाला पारमार्थिक सुखासाठी पुण्यकर्माचा उपदेश करील. नंतर तुम्ही माझी सेवा करून अधिक मास व्रत, दाने, पुण्यकर्मे करून शेवटी गोलोकी माझे सन्निध याल. इतके बोलून भगवान पुरुषोत्तम गुप्त झाले. सुदेव पुत्र शुकदेव हळूहळू शुद्धीवर येऊन जिवंत झाला. त्याने उठून माता पित्यांना वंदन केले. तेवढ्यात गरुड आणि भगवान श्री विष्णूही तेथे आले. त्यांना पाहून त्या तिघांनी वंदन केले. गरुडाला खूप आनंद झाला. विष्णू भगवानही प्रसन्न झाले. सुदेवाने हात जोडून विष्णूला विचारले, भगवंता, ही घटना कशामुळे घडून आली? नंतर विष्णूंनी सुदेवाला त्या घटनेचा खुलासा केला. ते 9व्या अध्यायात सांगतो, असे वाल्मिकी दृढधन्वा राजाला म्हणाले. पुढील कथा पुढच्या अध्यायात.